संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंवर हक्कभंग प्रस्ताव आणणार. भाजपचे आमदार राम कदम आक्रमक, तर असंसदीय शब्द वापरल्यामुळे हक्कभंग आणण्याचं काम सुरू. शंभूराज देसाई यांची माहिती. हुकुमशाही आणि घराणेशाहीचा पराभव, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. तर गोगावलेंची याचिका फेटाळली. अध्यक्षांवर दबाव होता का, याबाबत चर्चा करणार. शिंदेंची माहिती. घराणेशाहीचा आरोप करता मग श्रीकांत शिंदेंची ओळख काय, राऊतांचा शिंदेंवर पलटवार. तर नार्वेकरांचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग, राऊतांचा आरोप. विधानसभा अध्यक्षांचा निकाल कायद्याला धरूनच काही तांत्रिक कारणांमुळे ठाकरे गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. याचा अर्थ त्यांच्या गटाला शिवसेना मानलं असं नाही. फडणवीसांकडून स्पष्ट. निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार. अनिल परब, कपिल सिब्बल यांच्यासोबत चर्चा करणार. तर ठाकरेंच्या आमदारांच्या अपात्रतेसाठी शिंदे गटही कोर्टात जाणार. निकालानंतर ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस, पक्ष घटनेतील बदलाची नोंद निवडणूक आयोगात का नाही, यावरून अनेक नेत्यांचा सवाल. सूत्रांची माहिती. भाजपच्या मोठ्या नेत्यांचा ऐकून नार्वेकरांचा निकाल. सेना आमदार अपात्रतेच्या निकालावरून रोहित पवारांची टीका. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शरद पवार उपस्थित. अजित पवारांनी मात्र सभेला येणं टाळलं. शिंदे फडणवीस अकार्यक्षम असल्यामुळे दादांना राज्य सांभाळावं लागतंय. अजित पवारांच्या गैरहजेरीवरून रोहित पवारांचा टोला. शिंदे आणि फडणवीस अकार्यक्षम आहेत, मग तुमची कामं घेऊन का येता, मंत्री शंभूराज देसाई यांचा रोहित पवारांवर पलटवार. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षणानंतर आठवड्याभरात माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्ती केली जाणार. रोहित पवारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार. तलाठी भरतीमधील वसुलीच्या आरोपांनंतर विखे पाटील आक्रमक. तर काय कारवाई करायची ती करा, रोहित पवारांचं प्रत्युत्तर. अजित पवारांनी पुणे जिल्हा नियोजन समिती निधी वाटपाचा वाद मिटवला. समितीच्या प्रत्येक सदस्याला 1 कोटी निधी देण्याचा निर्णय. चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या कामाची यादी स्वीकारत केलं स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर उपसा सिंचन योजना कार्यक्रमामध्ये गोंधळ. आरोग्य किट लुटण्यासाठी नागरिकांची गर्दी. उद्यापासून 14 जानेवारीपर्यंत पुण्यामध्ये 3री आंतरराष्ट्रीय साखर परिषद. 27 देशातील शास्त्रज्ञ उपस्थित राहणार. पवारांची माहिती. जयंत पाटील समर्थक आणि अजित पवार गटामध्ये जाण्याची शक्यता. सांगलीच्या 14 माजी नगरसेवकांची अजित पवारांसोबत भेट. निधीबाबत भेटल्याचं माजी नगरसेवकांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार. मोदींच्या हस्ते उद्या मुंबईतील शिवडी नावाशिवा लिंक रोडचंही लोकार्पण. एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही डिसेंबरचा पगार नाही. सवलत प्रतिपूर्तीची रक्कम महामंडळाच्या खात्यात आली नसल्यामुळे पगार रखडल्याची माहिती. मुंडे शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये आरोपींना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक. तर पुण्यामध्ये शरद मोहोळचा देशभरात उल्लेख असणारे बॅनर्स झळकले. ट्रक चालकांच्या संपाचा कांदा लिलावावर परिणाम. अहमदनगरच्या नेप्ती बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद. तर अमरावतीमध्ये चालकांचं मुंडन करत आंदोलन.